दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू होतो आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना कोणतीही घोषणाबाजी न करता उपमुख्यमंत्री करण्याचा सरकार निर्णय घेते, त्यांच्या कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न करते। पण सरकार सामान्यांनाही इतक्याच तत्परतेने न्याय देते का? पहलगाम आतंकवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला तेव्हा सरकारने मृतांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले, पण आज 10 महिने उलटून गेले, त्यांच्या कुटुंबाला अजूनही न्याय मिळालेला नाही। त्यांची मुलगी आसावरी जगदाळे यांनी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवल्या, मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्यात, केंद्र सरकारला पत्र लिहिलीत, पण अजूनही उत्तर आलेलं नाही। त्यांनी वडिलांच्या मृत्यूनंतर आईसोबत राहण्यासाठी त्यांचा प्रायव्हेट जॉब सोडला आणि आज त्यांच्यावर आर्थिक संकट उभे आहे। अजित पवारांचा मृत्यू जितका दुर्दैवी आहे तितकाच दुर्दैवी मृत्यू संतोष जगदाळेचा सुद्धा आहे। जसा अजित पवारांच्या कुटुंबाला न्याय मिळाला तसा संतोष जगदाळेच्या कुटुंबाला सुद्धा न्याय मिळायला हवा। ज्या दिवशी आपण नेते मंडळी, VIP आणि सामान्य लोकांच्या जीवाला समान लेखू, त्याच दिवशी कदाचित सामान्यांनाही न्याय मिळायला सुरुवात होईल।